नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत गट अ, ब आणि क पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे। यासाठी 19,900 ते 2,09,200 पर्यंत पगार उमेदवारांना पदानुसार दिला जाणार आहे। यामध्ये कोणकोणती पदं असणार आहे, किती जागा असणार आहे, या संदर्भाचे सविस्तर अपडेट देखील आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही फक्त पदवी असाल, तुम्ही फ्रेशर असाल, तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात। पदानुसार उमेदवारांचं वय 18 ते 50 वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे। विशेष म्हणजे महिला, SC, ST उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, या संदर्भाची सविस्तर नोटिफिकेशन लिंक, ॲप्लिकेशन लिंक आणि वेबसाईट लिंक या सर्व गोष्टी मी mahajobhub.in या संकेतस्थळावरती दिलेल्या आहेत। या संकेतस्थळावरती आल्यानंतर स्क्रोल डाऊन करत तुम्हाला खाली जायचे आहे आणि या संदर्भाचे सविस्तर अपडेट तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात। यामध्ये सर्वप्रथम तुम्ही बघू शकता, भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या NFSU म्हणजेच नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीमार्फत विविध पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे। या विद्यापीठाअंतर्गत सायंटिफिक म्हणजेच टेक्निकल आणि नॉन अकॅडमिक पदं जी आहे ती भरली जात आहे। यामध्ये गट अ, गट ब आणि गट क वर्गातील विविध पदं असणार आहे। कोणकोणती ती पदं असणार आहे, किती जागा असणार आहे, याचे सविस्तर अपडेट देखील आपण पुढे बघणार आहोत। आता या पदांसाठी उमेदवारांना ॲप्लिकेशन जे आहे ते अधिकृत वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने करणं आवश्यक असणार आहे। यामध्ये मित्रांनो, सायंटिफिक म्हणजेच टेक्निकल पोस्टच्या 31 जागा तर नॉन अकॅडमिक पोस्टच्या 51 जागा भरल्या जात आहे। अशा टोटल 82 पदांची ही कायमस्वरूपी पदभरती असणार आहे। यामध्ये पोस्ट वाईज तुम्ही किती जागा असणार आहे ते बघू शकता। डेप्युटी डायरेक्टर 2 जागा आहे, असिस्टंट डायरेक्टर 1, सिनियर सायंटिफिक ऑफिसर 2, ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर 2 आणि लॅबोरेटरी असिस्टंट 24 अशा टोटल 31 जागा सायंटिफिक म्हणजेच टेक्निकल पोस्टच्या असणार आहे। तर सेक्शन ऑफिसर 12, डेप्युटी सेक्शन ऑफिसर 14 आणि असिस्टंट 25 अशा टोटल 51 जागा नॉन अकॅडमिक पोस्टच्या असणार आहे। काही जी पोस्ट आहे त्यांच्यासाठी अनुभवाची गरज असणार आहे, मात्र भरपूर अशी पदं आहे ज्यासाठी फ्रेशर उमेदवारांना देखील ॲप्लिकेशन करता येणार आहे। कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही फक्त पदवी असाल, तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता। या संदर्भाची डिटेल देखील आपण सविस्तरपणे पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आता या पदांसाठी उमेदवारांना सर्वप्रथम ऑनलाईन पद्धतीने 23 फेब्रुवारी 2026 ते 23 मार्च 2026 या कालावधीत अर्ज करणं आवश्यक असणार आहे। यामध्ये SC, ST, फिजिकली डिसेबल्ड आणि महिला उमेदवारांसाठी मात्र कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे। या व्यतिरिक्त बाकीचे जे उमेदवार आहेत त्यांना 500 रुपये इतकं परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने पे करणं आवश्यक असणार आहे। यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंगसारखे ऑप्शन तुम्ही पेमेंट करण्यासाठी वापरू शकता। पदानुसार उमेदवारांसाठी या ठिकाणी वयाची अट दिलेली आहे। यामध्ये असिस्टंट हे जे पद आहे या पदासाठी वयाची अट बघू शकता 21 ते 35 वर्षापर्यंत असणार आहे। सेक्शन ऑफिसर 21 ते 40, लॅबोरेटरी असिस्टंट 18 ते 27, ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर 35 वर्षापर्यंत, सिनियर सायंटिफिक ऑफिसर 40, असिस्टंट डायरेक्टर 45 वर्षापर्यंत, तर डेप्युटी डायरेक्टरसारख्या पोस्टसाठी 50 वर्षापर्यंत उमेदवारांना ॲप्लिकेशन जे आहे ते करता येणार आहे। यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांना देखील वयाची विशेष म्हणजेच अतिरिक्त सूट ॲज पर गव्हर्नमेंट रूलनुसार दिली जाणार आहे। यासाठी सविस्तर नोटिफिकेशन तुम्ही बघायचं आहे। सविस्तर नोटिफिकेशनची लिंक देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। पगार तुम्ही बघू शकता, जबरदस्त असा पगार उमेदवारांना त्यांच्या पदानुसार या ठिकाणी दिला जाणार आहे। लेव्हल 2 पासून तर लेव्हल 12 पर्यंत पदानुसार पगार उमेदवारांना या ठिकाणी बघायला मिळतो। साधारणपणे 2,09,200 पर्यंत ही पगाराची रेंज असणार आहे। 7व्या वेतन आयोगानुसार सर्व पदांसाठी पगार असणार आहे। पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील उमेदवारांना दिले जाणार आहे। जे सर्वात शेवटचं पद आहे मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता असिस्टंट, ज्यासाठी 21 ते 35 वर्षापर्यंत वय असणं गरजेचं आहे। या पदासाठी कोणतीही पदवी असलेल्या उमेदवारांना ॲप्लिकेशन करता येणार आहे आणि या पदासाठी 19,900 ते 63,200 या 7व्या वेतन आयोगाच्या स्केलनुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे।
अशाच पद्धतीने मित्रांनो काही पदांसाठी लेव्हल 2 नुसार, काही पदांसाठी लेव्हल 4 नुसार, काही पदांसाठी लेव्हल 6 नुसार, तर सर्वाधिक पगार लेव्हल 12चा या ठिकाणी जे पहिलं पद या ठिकाणी दिलेलं आहे डेप्युटी डायरेक्टर यासाठी दिला जाणार आहे। तर अशा पद्धतीने पदानुसार पगार देखील तुम्ही सविस्तर नोटिफिकेशनमध्ये चेक करू शकणार आहे। ऑल ओव्हर इंडिया हा जॉब असणार आहे। यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। निवड प्रक्रिया तुम्ही या ठिकाणी बघू शकता। यामध्ये सिनियर पोस्ट जे आहेत जसे की डेप्युटी डायरेक्टर, असिस्टंट डायरेक्टर, सिनियर सायंटिफिक ऑफिसर या पदांसाठी डायरेक्टली मुलाखत उमेदवारांची घेतली जाणार आहे आणि निवड जी आहे ती केली जाणार आहे। मात्र काही पद आहेत जसे की ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर, लॅबोरेटरी असिस्टंट, नॉन अकॅडमिक पोस्टच्या ज्या जागा आहे यांच्यासाठी रिटर्न टेस्ट म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टेस्ट घेऊन, स्किल टेस्ट घेऊन पात्र अशा उमेदवारांची नियुक्ती या ठिकाणी केली जाणार आहे। या संदर्भाचे देखील सविस्तर अपडेट वेळोवेळी तुम्हाला संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे। यासाठी संकेतस्थळाला वेळोवेळी तुम्हाला व्हिजिट करायची आहे। शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत तुम्ही बघू शकता काही पदांसाठी या ठिकाणी अनुभवाची गरज असणार आहे, तर काही पदांसाठी फ्रेशर उमेदवारांना देखील ॲप्लिकेशन करता येणार आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता सेक्शन ऑफिसर असेल, डेप्युटी सेक्शन ऑफिसर असेल, असिस्टंट असेल, लॅबोरेटरी असिस्टंट असतील, हे जे पदं मी या ठिकाणी सांगितले या पदांसाठी कोणत्याही अनुभवाची गरज नसणार आहे। या पदांसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही फक्त पदवी उत्तीर्ण आहात तर तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता। या व्यतिरिक्त बाकी पदांसाठी अनुभवाची गरज असणार आहे। यामध्ये डेप्युटी डायरेक्टर असेल, असिस्टंट डायरेक्टर, सिनियर सायंटिफिक ऑफिसर या पदांसाठी संबंधित विषयातनं PhD किंवा मास्टर पदवी आणि अनुभव उमेदवारांकडे असणं आवश्यक असणार आहे। तर ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर या पदासाठी देखील मास्टर पदवी आणि 3 वर्षाचा संबंधित क्षेत्राचा अनुभव उमेदवारांकडे या ठिकाणी मागितलेला आहे। मित्रांनो, तुमच्याकडे काही अनुभव नसेल, तुम्ही फ्रेशर असाल तर तुम्ही लॅबोरेटरी असिस्टंट असेल, सेक्शन ऑफिसर, डेप्युटी सेक्शन ऑफिसर आणि असिस्टंट या पदांसाठी नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता। कायमस्वरूपी असा हा जॉब असणार आहे। यासाठीची अधिकृत जाहिरात तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। यामध्ये नॉन टीचिंग आणि टीचिंग अशा 2 वेगवेगळ्या रिक्रुटमेंट आहे, म्हणजे 2 वेगवेगळ्या जाहिराती आहेत, तुम्हाला ती या ठिकाणी बघायला मिळणार आहे। त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। ऑफिशियल वेबसाईट देखील तुम्ही या ठिकाणी क्लिक करून बघू शकता। या संदर्भाचे सविस्तर अपडेट महाजॉबहब.in या संकेतस्थळावरती तुम्हाला प्राप्त होणार आहे। ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी या संकेतस्थळावरती जायचं आहे। त्यानंतर रिक्रुटमेंट करिअर हा सेक्शन ओपन करायचा आहे। त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं आहे। यासाठी तुम्हाला सर्वप्रथम या पोर्टलवरती जाऊन रजिस्ट्रेशन करणं आवश्यक असणार आहे। संपूर्ण सूचना या PDF तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी PDF जी आहे ती देखील मी आपल्या या संकेतस्थळावरती दिलेली आहे। तुम्ही बघू शकता 2 वेगवेगळ्या PDF तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। नॉन टेक्निकल, टेक्निकल पोस्टच्या वेगवेगळ्या PDF या ठिकाणी मी अटॅच केलेला आहे। तुम्ही या संदर्भाचे संपूर्ण अपडेट त्या ठिकाणी जाऊन घेऊ शकता। तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।